तुम्ही कुठे जाताय? असं काय करतो? आमचं बाळ आहे तिथे. मीता, हे कोणाचं बाळ आहे आणि या बाळाला इथे का ठेवलंय? आणि आपलं बाळ कुठे आहे शुभंकर? हे आपलंच तर बाळ आहे. मला काय वेडीच समजताय तुम्ही? हे आपलं बाळ नाहीये हे मला माहितीये. मगाशी तू जेव्हा आपल्या बाळाला घेऊन गेलास तेव्हा आशू पण तिकडे होती ना? म्हणजे तू आपलं बाळ आशूला दिलंस? मीता, हे मीता, मीता, हे बाळ तुमचं आहे? हो आमचं बाळ आहे. हे घ्या. अमुक साहेब येतो. तू हे सगळं केलंस? मित्र आहेस ना माझा? माझं बाळ माझ्यापासून दूर नेऊन काय मिळवलंस तू? ते आपलं बाळ आहे ना, मग ते मला माझ्याकडे हवंय. आणि ते बाळ परत आणल्याशिवाय तू मला तोंड दाखवू नकोस, कळतंय? माझे बॉस आहे ना सुलेखा, मला असं कळलं की शुभंकर प्रधान तिचा खूप जवळचा मित्र आहे. प्रत्येक जण शुभंकर प्रधान बद्दल माझ्यापासून का लपवतोय? माझ्याशी का खोटं बोलतोय? मिस्टर प्रधान जरी त्यांचे चांगले मित्र असले तरी प्रधानांनी त्यांना सरोगसी बद्दल काहीच सांगितलं नसेल. आपण प्रत्येक गोष्टीकडे आपल्याच दृष्टिकोनातून बघत असतो. जर आपण समोरच्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती गोष्ट वेगळी वाटते. मला असं वाटतंय मिस्टर प्रधान, मिसेस प्रधान आणि तुझ्या बॉस या सगळ्यांकडे तू वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवंस. आता आपण जाऊन आपलं बाळ अश्विनीकडनं घेऊन येऊ. चल. मीता, तू माझं ऐकशील का थोडं? अश्विनीकडे आपलं बाळ नाही आहे. मला या कुठल्याही विषयावर जास्त आर्ग्युमेंट्सच करायच्या नाही. हे काय चाललंय शुभंकर? तू माझं ऐकणार आहेस का मीता? मी सांगितलं ना, अश्विनीकडे जे बाळ आहे ते आपलं नाहीये, ते अश्विनीचं बाळ आहे. आय एम सॉरी, मगाशी मी जरा चुकून बोललो. तुझंच आहे बाळ, आपलं आहे बाळ. अश्विनीकडे जे बाळ आहे ना ते आपलंच आहे. आणि आपण जाऊया. मी असं करतो, मी पटकन आंघोळ करतो आणि मग आपण निघूया. चालेल? ज्या आशूला नमितानी बाळा सकट घराबाहेर काढलं त्याच आशूच्या बाळाला स्वतःचं बाळ म्हणण्याची वेळ आली नमितावर. अमोघने आणलेल्या बाळाला हातही लावायला नमिता तयार नाहीये. आणि आशूचं बाळ मात्र माझंच बाळ आहे म्हणून हटून बसली. समीर, आशूला म्हणावं हे प्रधानांचं प्रकरण अजून किती दिवस चालणार आहे? तिकडे जालन्याला मला लोक उलट सुलट विचारत होते म्हणून इथे आले. पण इथे जर हे प्रकरण असंच चालू झालं ना तर हेच होणार आहे. आयुष्यभर ताट मानेनं जगले मी, आता तोंड लपवायची पाळी आली आहे. समीर, मी तुला सगळं सांगूनच करते ना. आणि मिसेस प्रधानांच्या बाबतीतलं माझं कर्तव्य मी पूर्ण करते बस. आधी कर्व्यांची सून म्हणून असलेली कर्तव्य पार पाडा म्हणावं, मग लोकांचे डोळे पुसा. आशूकडे माझं बाळ. आशू? आशू काय म्हणतात त्या आशू? आशू कोणी तुमच्या नातेवाईक आहेत का? हा, म्हणजे तसंच ऍक्च्युली आमचं नातेवाईक म्हणायला हरकत नाही. गुड. आशू जर तुमचे नातेवाईक असेल तर तिला रिक्वेस्ट करून तिला आणि तिच्या बाळाला इथे आणा. त्यामुळे आपणही एक पायरी पुढे जाऊ शकू. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं डॉक्टर? बाळाचा जितका जास्ती सहवास मिळेल तितकी नमिता शांत होईल लवकर आणि लवकर नॉर्मलला येईल. राईट डॉक्टर? राईट. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना रिक्वेस्ट करा आणि बाळाला ताबडतोब इथे घेऊन या. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो. मी येऊ? ओके सर. ओके मिस्टर प्रधान. थँक्यू डॉक्टर. माझं बाळ आशूकडे माझं बाळ.